ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला म्हणतात, प्रिया, श्वेताचा मेसेज आला आहे. प्रिया पाहते. श्वेताने मेसेज केलेला असतो की सुभेदारांचं संपूर्ण कुटुंब सायलीला भेटण्यासाठी जेलमध्ये येत आहे. आता हे वाचताच इथे कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला म्हणतात, ते पोहोचलेत देखील आणि आता व्हिजिटर रूममध्ये आहेत. तर त्यावेळी प्रिया म्हणते, हे कसं शक्य आहे? मला आताच्या आता तिथे घेऊन चल. तर कॉन्स्टेबल मॅडम म्हणतात, ते शक्य नाही. त्यासाठी परवानगी काढावी लागते. जेलर मॅडमची परवानगी मिळाल्याशिवाय व्हिजिटर रूममध्ये कोणालाही जाता येत नाही. हे तुला एवढे दिवस इथे राहून कळालं नाहीये का? प्रिया म्हणते, मी बोलते. जे काही जेलर मॅडमशी बोलायचं आहे ना, ते मी बोलते. हातपाय जोडेन. एवढंच नाही तर जे नाटक करायचं आहे ना ते करेन, परंतु मी त्यांना भेटणारच. आत्ताच्या आता मला जेलर मॅडमकडे घेऊन चल आणि त्याचे तुला एक्स्ट्रा पैसे मिळतीलच. तर आता कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला तिथून घेऊन जातात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली ज्यावेळी घडलेला संपूर्ण प्रकार मधुभाऊंना सांगते. तर त्यावेळी मधुभाऊ सायलीला म्हणतात, काय तू तो सुरेश काका म्हणूनच आला होता ना? आपण एवढे कसे फसलो? सायली म्हणते, तेच तर कळत नाहीये. मधुभाऊ म्हणतात, तो सुरेश तिथे काका म्हणून आला होता आणि म्हणूनच विश्वासाने तुम्ही त्या सोनलला त्याच्याकडे दिलं. ही साक्ष मी देईन कोर्टात आणि मग कोर्टाला तुला निर्दोष सोडावंच लागेल. सायली म्हणते, हे सगळं काही होतं जाईल मधुभाऊ. तर आता अर्जुन मनाशीच म्हणतो, मधुभाऊ, तुमची साक्ष पुरेशी ठरणार नाहीये. प्रकरण नक्की काय आहे हे अजून तुम्हाला कळलंच नाहीये. अर्जुनला खूप वाईट वाटत असतं. सायली म्हणते, ते जाऊ देत, परंतु मला सांगा गौरी कशी आहे? मधुभाऊ म्हणतात, काय सांगू, तिच्या डोळ्यातले अश्रूच संपत नाहीयेत. तिला तुझ्याशिवाय काहीच दिसत नाहीये. सतत विचारत असते, माझी सायली ताई कधी येणार आहे? तर सायली म्हणते, तिला म्हणावं तिची सायली ताई लवकरच येणार आहे. आणि मधुभाऊ सोम्या आणि श्रेयसला सांगा की अभ्यासात लक्ष द्यायला उगाच काळजी करू नका. आता सायलीला सगळ्या आश्रमातील मुलांची काळजी असते. ते पाहून पूर्णाजी सायलीला म्हणतात, सायली, अगं तू या कठीण प्रसंगातून जातेस. तुझी काय अवस्था हे आम्ही समजू शकतो. तरी सुद्धा तुला आश्रमातल्या मुलांचीच काळजी वाटते का? किती विचार करणार आहेस तू सगळ्यांचा? तर त्याच वेळी प्रिया त्या ठिकाणी येते आणि म्हणते, पूर्णा आजी, आता मात्र सर्वांनाच खूप राग आलेला असतो. जिचा चेहरा देखील पाहायचा नसतो ती प्रिया सर्वांसमोर आलेली असते. प्रिया अगदी आपलेपणाच नाटक करत म्हणते, पूर्णा आजी, आई, बाबा, तुम्ही सर्वजण कसे आहात? तुम्ही ठीक आहात ना? तुम्ही मलाच भेटायला आलाय ना? तर त्यावेळी प्रतापराव अर्जुननं म्हणतात, अर्जुन, इथे भेटायला येण्यासाठी खास परवानगी काढावी लागते. मग हिला नक्की कोण नाही परवानगी दिली आहे? ही इथे आली आहे तर? चैतन्य म्हणतो, काका थांबा, मी बघतोस हिला नक्की कोणी परवानगी दिली आहे. आता चैतन्य जाणार तर प्रिया म्हणते, थांब चैतन्य, अरे तुम्हाला काय वाटते की मी कोणाचीही परवानगी न घेता इथे आले? का नाही रे, असं नाहीये. मी खास जेलर मॅडमची परवानगी काढली. त्यांना म्हणाले की माझ्या कुटुंबाला मला भेटायचं आहे आणि म्हणूनच त्यांनी मला परवानगी दिली आहे. प्रिया नाटक करत म्हणते, इतक्या दिवसात तुम्हाला माझी आठवण नाही का आली? तर पूर्णाची प्रियाला म्हणतात, प्रिया, आम्हाला एक सांग, तुझी आठवण आम्हाला का येईल? तर प्रिया म्हणते, पूर्णा आजी, अगं मी तुझी नाचून आहे. जशी सायली तशीच मी. इतकं सगळं होऊन तुम्ही कोणीच मला भेटायला आला नाहीत. एवढंच नाही तर अश्विन, तो सुद्धा मला भेटायला येत नाही. बरं, मला मान्य आहे की मी खूप चुका केल्यात. माझे सगळे गुन्हे मी मान्य केले आहेत ना, तरी सुद्धा तुम्ही माझं नाव टाकून दिलत. बरं, आता सायली इथे आहे, तिच्या बाबतीत सुद्धा असंच करणार आहात का? तर कल्पना ताई प्रियाला उत्तर देत म्हणतात, एक मिनिट प्रिया, सायलीने असं काहीही केलेलं नाही. तर प्रिया म्हणते, आई, अगं तू बोलून काय उपयोग आहे? इथे सगळ्यांनाच कळालं आहे
की सायलीवर किती गंभीर गुन्हे आहेत आणि तुम्हाला ती कितीही साधी भोळी वाटली ना तरी सुद्धा तिने केलेला गुन्हा हा खूप घाणेरडा आहे. मग एवढा मोठा गुन्हा तिने केलाय, मग शिक्षा फक्त मलाच का? तर आता मात्र पूर्णाजी चिडतात आणि म्हणू लागतात, खबरदार, तुझी स्वतःची तुलना आमच्या सायली सोबत केलीस तर त्यावेळी अस्मिता म्हणू लागते, सायलीच्या नकाची सर सुद्धा तुला कधीच येणार नाहीये. तर आता प्रतिमा म्हणतात, आमच्या सायलीने कोणताही गुन्हा केलेला नाही आणि ती कधी करणारही नाही आणि तू तर खरी गुन्हेगारच आहेस. तर अश्विन चैतन्य आणि अर्जुनला म्हणू लागतो, प्लीज हिला इथून घेऊन जा, मला या मुलीसोबत वादही घालायचा नाहीये. दादा, या मुलीला आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जा. तर अर्जुन कॉन्स्टेबल मॅडमना विचारतो, कॉन्स्टेबल मॅडम, ही खरंच इथे परवानगी घेऊन आली आहे का? तर त्यावेळी कॉन्स्टेबल मॅडम म्हणतात की हो जेलर मॅडमची आत्ताच तिने परवानगी घेतली आणि म्हणूनच ती इथे आली आहे. तर प्रतापराव म्हणतात, पण आपण तिच्याशी बोलायलाच हवं असं काही नाहीये ना, जिला आपल्याशी नात जपता आलं नाही तिच्याशी आपल्यालाही नात जपायचं नाहीये. तर अस्मिता प्रियाला म्हणते, प्रिया, जेल हीच तुझी खरी जागा आहे. खरं तर तुला आमच्या घरात अजिबात जागा नाहीये, कारण तू केलेला गुन्हा हा खूप मोठा आहे. तर प्रिया अस्मिताला म्हणते, मग हाच नियम सायलीला सुद्धा का नाही? हाच नियम तिच्यासाठी का नाही? हो, तर तिला हा नियम लावून दाखवा ना, कारण तिने केलेला गुन्हा हा माझ्यापेक्षा सुद्धा मोठा आहे. आता मात्र प्रियाच्या बोलण्याला पूर्णाजी सडेतोड उत्तर देतात आणि म्हणू लागतात, सायली निर्दोष आहे आणि तिला कोणी ह्या खोट्या आरोपात अडकवलं याचा शोध तर आम्ही सर्वजण घेणारच आहोत. परंतु अर्जुन तिला या सगळ्यातून निर्दोष सोडवणार याची मला पूर्ण खात्री आहे. आणि प्रिया, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, आम्ही सगळेच तिच्या पाठीशी अगदी ठामपणे उभे आहोत असं म्हणत. आता पूर्णाजी अर्जुनचा हात मागतात, दुसरा हात चैतन्य हातात देतो. तर असं म्हणता म्हणता संपूर्ण सुभेदार कुटुंब, मधुभाऊ आणि किल्लेदार कुटुंब एकजुटीने सायलीच्या समोर उभे असतात आणि आता प्रियाला सगळ्यांचीच ताकद दाखवत असतात. आता सर्वजण एकत्र येताच प्रिया मात्र एकटी पडलेली असते. तर सायली प्रियाला सडेतोड उत्तर देत म्हणते, प्रिया, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आमच्यातली एकीही भक्कम आहे, त्यामुळे आम्हाला तू कधीही छळू शकणार नाही, कधीही त्रास देऊ शकणार नाहीस. आणि हो प्रिया, तुला हे विजय मिळतात ना, ते तात्पुरते विजय आहेत. तुला साजरे करायचे तर करून घे, परंतु अंतिम विजय हा आमचाच असेल, माझा आणि माझ्या कुटुंबाचा. आता प्रिया नाटक करत म्हणते, सायली, अग या एकीचा मला सुद्धा अभिमान आहे. मी सुद्धा त्याच कुटुंबातली आहे ना, पण तुम्ही सर्वजण मला तुमच्या कुटुंबातलं का मानत नाहीयेत, असं एकटं टाकताय, मलाच कळत नाहीये. आज कितीतरी दिवसानंतर आज आपण एकत्र आलो आहोत. पूर्णाची, अग बघ ना, माझ्या पोटात वाढतंय ते तुझं पतवंड आहे. त्याचा तरी रागराग करू नकोस. पूर्णाजी, मला मायेने जवळ घेनाग. तुझ्या मायेचा हात माझ्या डोक्यावरून फिरला तर मला किती बरं वाटेल, असं म्हणत नाटकी प्रिया ड्रामाक रिएट करत असते. परंतु कोणीही तिच्या या ड्रामाला, तिच्या या नाटकाला फुलतही नसतं. तर प्रतापराव आता अर्जुनला म्हणतात, अर्जुन, आपण इथे सायलीला भेटण्यासाठी आलो होतो, परंतु सगळा वेळ या मुलीमुळे वाया जातोय. तर त्यावेळी कॉन्स्टेबल आशा सीमा हिला विचारतात, सीमा, तू हिला इथे का घेऊन आलीयस आत्ताच्या आता? आता हिला तिच्या सेलमध्ये घेऊन जा. तर त्यावेळी सीमा कॉन्स्टेबल प्रियाला म्हणतात, प्रिया, चल, तुझी वेळ संपली आहे आणि जेलर मॅडमने तुला फक्त 5 मिनिटाचा वेळ दिला होता. प्रिया नाटक करत म्हणते, हो, पण मला माझ्या माणसांना भेटू तरी दे. थांब, तुझी सुद्धा ओळख करून देते. ही आहे ना, ही आमची पूर्ण आजी आहे आणि हा आहेत ना त्या माझ्या सासूबाई, ती माझी ननंद अस्मिता. तर अस्मिता प्रियाला म्हणते, जा अग, तू माझी कोणीही लागत नाहीस, त्यामुळे कॉन्स्टेबल मॅडम हिला आत्ताच्या आता इथून घेऊन जा. तर आता सीमा कॉन्स्टेबल प्रियाला तिथून घेऊन जातात.
प्रिया हट्ट करत असते, परंतु आता मात्र कोणाजवळ काहीच पर्याय नसतो. कल्पनाताई खूप चिडलेल्या असतात. कल्पनाई म्हणतात, प्रिया या जेलमध्ये आहे हे माहीत होतं, परंतु इथे आल्यानंतर तिची आणि आपली भेट होईल हे मात्र माहीत नव्हतं. कल्पनाताई, प्रतिमाहत्या सर्वजण घाबरलेले असतात. प्रतिमाहत्या सायलीला म्हणतात, सायली, अगं तुम्ही एकाच जेलमध्ये आहात, परंतु तुम्हाला सगळ्यांना वेगवेगळं ठेवलं जात ना, म्हणजे प्रियाची आणि तुझी भेट तर होत नाही ना. तर सायली म्हणते, नाही, सगळ्यांना वेगवेगळं ठेवलं जातं, परंतु जेवणासाठी किंवा इतर काही कामासाठी सगळ्यांना एकत्र आणलं जात. तर त्यावेळी अस्मिता सायलीला म्हणते, बापरे सायली, तू या प्रियापासून सावध राहा, ती काहीही करू शकते. सायली म्हणते, हो, काळजी करू नका, मी स्वतःची काळजी घेते. अस्मिता म्हणू लागते, सायली, तू स्वतःची आणि बाळाची काळजी घे. रिया काहीही करू शकते. तर कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, अर्जुनही, प्रिया आपल्या सायलीला काही त्रास तर देणार नाही ना. तर अर्जुन म्हणतो, मम्मा तू काळजी करू नकोस, इथे पोलिसांचा बंदोबस्त असतो, त्यांचा पहारा असतो, त्यामुळे ही प्रिया सायलीला काही करू शकत नाही. आणि हो, या आशाताई या सायलीची खूप काळजी घेतात. सायलीचं औषध, जेवण सगळं काही अगदी वेळेवर देतायत. तिला आता पूर्ण आजी आशाताईंचे आभार मानतात आणि म्हणू लागतात, थँक्यू माझ्या तन्वेजी, इथेही कोणीतरी काळजी घेण्यासाठी आहे. हे ऐकून खरंच बरं वाटलं. आता अस्मिता आणि घरातील सर्वच जण हात जोडून त्यांचे आभार मानतात. तर आशाताई म्हणू लागतात, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मला जसं जमेल तसं मी सायली सोबत असणारच आहे. तिची अगदी व्यवस्थित काळजी घेईन, तुम्ही अजिबात काळजी करू नका. चैतन्य पूर्णाजींना म्हणतो, पूर्णाजी काका, आता आपल्याला निघावं लागेल, भेटण्याची वेळ संपत आली आहे. तर अश्विन म्हणू लागतो, पण आपल्याला येऊन 10 मिनिटंही झाली नाहीयेत. तर अर्जुन म्हणतो, एवढाच वेळ असतो आणि तसेही आपण लास्ट मोमेंटला परवानगी घेतली आहे, त्यामुळे आता आपल्याला निघावं लागेल. तर आता सायली सर्वांना म्हणते, तुम्ही सर्व निघा, परंतु जाता जाता मला एक वचन द्या. या तुम्ही या सगळ्याच दुःख करत बसणार नाही आहात, त्रास करत बसणार नाही आहात. तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर मला हसू दिसायला हवं आणि मधुभाऊ आपला आश्रम अगदी पूर्वीसारखाच चालू राहणार आहे. कुसुमताईच्या मदतीने आपल्या आश्रमाची तुम्ही अगदी व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. आणि हो, तुम्ही सर्वच जण अगदी आनंदात राहणार आहात, द्याल ना. तुम्ही मला सगळ्यांनी वचन, काहीही झालं तरी मी लवकरात लवकर इथून येणार आहे आणि तुम्हा सगळ्यांची साथ, तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आहेत माझ्यासोबत, त्यामुळे मी लवकरच येणार, मला खात्री आहे. पण तुम्ही मला वचन याल ना. तर सर्वच जण होकार देतात. तर अश्विन म्हणतो, हो सायली वहिनी, तू काळजी करू नकोस, तू सुटून लवकरच घरी येणार याची आम्हाला खात्री आहे, त्यामुळे आता आम्ही रडत बसणार नाही. तर सायलीला अर्जुन म्हणू लागतो, उद्याचा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. उद्या मी तुझं वकीलपत्र आणि आरोपपत्र कोर्टात दाखल करणार आहे आणि उद्या बेलसाठी सुद्धा मी अप्लाय करणार आहे. आय होप तुला आजची रात्र फक्त जेलमध्ये काढावी लागणार. सायलीची ती अवस्था पाहून घरातील सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं. प्रत्येकाला सायलीची काळजी वाटत असते. 2 जीवांची सायली आता जेलमध्ये कशी राहणार याची सगळ्यांना काळजी असते. पूर्णाजी सायलीला म्हणतात, येतो आम्ही असं म्हणत घरातील प्रत्येक जण आता तिथून निघालेले असतात. आता प्रतिमा निघणार. तर सायली म्हणते, आई. तर प्रतिमा सायलीला म्हणतात, काय बाळा. तर त्यावेळी सायली प्रतिमानं म्हणते, आई, मी तुझ्यावर एक जबाबदारी सोपवत आहे. मी इथून येईपर्यंत तू अन्नपूर्णा पुन्हा निवास मध्येच राहणार आहेस आणि तिथे सगळ्यांची काळजी घेणार आहेस. कोणीही निराश राहणार नाही याची जबाबदारी तुझ्यावर आहे, आई. आणि बाबा कसे आहेत का. तर प्रतिमा आत्या म्हणतात, बाबा ठीक आहेत, परंतु यातील मी त्यांना काही सांगितलेलं नाही. तर अर्जुन हणतो, मीच सांगितलं की त्यांना काही सांगू नको. तर प्रतिमा आत्या म्हणतात, हो. आणि तसंही पूर्णाई म्हणाली
की देवदर्शन असं अर्धवट सोडून यायचं नसतं सायली. म्हणू लागते बरं झालं तू सांगितलं नाही. तसही इथे आल्यानंतर बाबांनी तीर्थयात्रा अर्धवट सोडावी आणि माझ्यासाठी यावं असं मला नाही वाटत. तर अर्जुन म्हणतो आणि फॉक्सोच्या कायद्याखाली सिनियर इथे येऊन सुद्धा घाईघाईने काहीच करू शकत नाही. त्यामुळे मी म्हटलं की एवढ्यात त्याला काहीही कळायला नको. तर आता प्रतिमा त्या सायलीला म्हणतात, सायली तू काळजी करू नकोस, तू माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी अगदी व्यवस्थित लक्षात ठेवेन आणि व्यवस्थित सगळं काही करेन, फक्त तू स्वतःची काळजी घेते. मी असं म्हणत प्रतिमा हत्या रडत अस्तीतून निघून जातात. तर आता सायरीलाही खूप वाईट वाटतं. अर्जुनही सायलीकडे पाहतो. तिची ती अवस्था पाहून अर्जुनलाही खूप वाईट वाटतं. आता अर्जुन सायलीला म्हणतो, मी सुद्धा निघतो, पण तू स्वतःची आणि बाळाची काळजी घेशील ना. तर सायली म्हणते, हो. तर आता सायली अर्जुनला म्हणते, तुमच्यावर एक मोठी जबाबदारी आहे, माझ्या बाळाच्या बाबांची काळजी घ्यायची. आता मात्र अर्जुनला खूप वाईट वाटतं. अर्जुन सायलीच्या पोटावर हात ठेवतो. आपल्या बाळाचा स्पर्श जाणवत आपल्या बाळाला म्हणतो, माझं बाळ म्हणत असेल की मी तर ह्यांना बाबा म्हणतोय, पण माझे बाबा माझ्या आईसाठी काहीच करू शकत नाहीत. सायली अर्जुनला समजावते आणि म्हणू लागते, नाही चुकताय तुम्ही. बाळ म्हणत असेल की माझे बाबा बेस्टच आहेत, माझ्या आईला लवकरात लवकर इथून सोडवतील. आता सायली अर्जुनला मिठी मारते, आपल्या भावना व्यक्त करते. एकमेकांपासून दूर राहणं त्या दोघांनाही खूप कठीण जात असतं. अर्जुन सायलीला म्हणतो, तू काळजी करू नकोस, उद्या काही झालं तरी मी तुला बेल मिळवण्याचा नक्की प्रयत्न करेन, चल येतो मी. असं म्हणत अर्जुन आपल्या भावनांना आवर घालत तिथून निघालेला असतो. सायलीलाही खूप वाईट वाटतं. तर आता आशाताई सायलीला म्हणतात, सायली अगं तुझ्यावर प्रेम करणारी ही किती माणसं आहेत. खरंच तू भाग्यवान आहेस की इतकं मोठं कुटुंब तुला मिळालंय आणि जीवापाड प्रेमही करतंय. मग तू का रडतेस, अजिबात रडू नकोस, चल आराम कर, काळजी करू नकोस. असं म्हणत आता आशाताई सायलीला तिच्या सेलमध्ये घेऊन जात असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, महिप्त शिक्रीना भेटण्यासाठी आता डोकेट शेंडे आलेले असतात. तर सचिन त्यांना म्हणतो, डोकेट शे, आम्ही तुम्हाला सुरेशबद्दल सगळं काही सांगितलेलं आहे. तर आता डोकेट शे सचिनला म्हणतात, डॉक्टर आणि वकील यांच्यापासून कोणतीच गोष्ट लपवायची नसते. सचिन सर तर मैप शिक्रे म्हणू लागतात, डोकेट शे, अहो आम्ही तुमच्यापासून कोणतीच गोष्ट लपवली नाहीये, जे काही आहे ते आमच्याकडे अगदी पाहण्यासारखं स्पष्ट आहे. तर डोकेट शे आता महिपा शिक्रेवर विश्वास ठेवत म्हणतात, हे काही आम्हाला माहीत नाही का, अहो माझ्या दिवसाची सुरुवात ही तुमच्या फोटोच्या दर्शनानेच तर होते. रात्री झोपताना सुद्धा अगदी तुमचा चेहरा डोळ्यासमोर असतो. तर त्यानंतर महिप्त शिक्रे म्हणतात, त्या सुरेशच सुद्धा असंच झालं होतं. माझ या पायाच तीर्थ घ्यायला निघाला होता. मी म्हटलं, थांब, असं काही करू नकोस, तू निर्दोष आहेस हे मला माहीत आहे आणि तुझी प्रार्थना मी देवापर्यंत पोहोचवेन. तर डोकेट शे महिप्त शिक्रेना म्हणतात, हा तर तुमचा मोठेपणा झाला, तुमच्या मनाचा मोठेपणा, परंतु तुम्ही म्हणजे आमच्यासाठी कोण आहात हे फक्त आम्हाला माहीत आहे. आता हा सुरेश म्हणजे तुमचाच भक्तनाम, म्हणजे आमचा गुरुबंधू झाला. मग आता या बंधूला, या भक्ताला तुमच्या या सगळ्यातून कसं सोडवायचं हे माझ्यावर सोपवा. या सगळ्यातून त्या सुरेशला मी अगदी व्यवस्थित निर्दोष सोडवणार आहे, तुम्ही काळजीच करू नका. राकेशम हणतो, काहीही करा, परंतु त्या सायलीस सुभेदारला शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि तो अर्जुन सुभेदार भर कोर्टात तोंडावर पडायला हवा. तर डोकेट शे म्हणतात, डोकेट अर्जुन सुभेदार आजपर्यंत कोर्टात कोणासमोरही चुकला नाही, एकही केस तो कधी हरला नाही, परंतु आता माझ्या पाठीशी महिपत बाबांचे आशीर्वाद आहेत, त्यामुळे हे केस तर मी जिंकणार आहे. तुम्ही केसची काळजी सोडाच येतो मी. असं म्हणत आता डोकेट शेंडे महिप्त शिखरेचा आशीर्वाद घेतात
आणि म्हणू लागतात, महिप्त बाबा की जय. महिप्त शिकरे म्हणतात, राहू देत असं म्हणत आता डोकेट शेंडे तिथून निघून जातात. इथे मात्र महिप्त शिकरे आपल्या मूळ रूपात येतात, आपली शॉल वगैरे बाजूला फेकून देतात. तर सचिन त्यांना म्हणतो, अण्णा हा तर इतरांपेक्षाही तुमच्या भक्तीमध्ये वेडा झाला आहे. तर महिपा शिकरे म्हणतात, मग सचिन आपले, अरे आपली जादूच तशी आहे, भले भले ही आपल्या जादूत वेडे होतील. तर राकेश म्हणतो, पण हा डोकेट शे सुरेशची केस लढायला तयार झालाय आणि हे लगेच आपल्याला प्रियाला कळवावं लागेल, तिला सांगावं लागेल. तर सचिन म्हणतो की हो मी लगेच कॉल करतो. असो म्हणत सचिन आता प्रियाला फोन करायला घेतो आणि म्हणतो, कॉन्स्टेबल सीमा, प्रियाला एक आनंदाची बातमी यायची आहे की महिप्त शिकरे यांचा वकील डोकेट शे सुरेश केस घ्यायला तयार झाला आहे आणि उद्या कोर्टात तो सुरेशला निर्दोष सोडवणार आहे. परंतु सायली सुभेदार यांना आता जास्तीत जास्त शिक्षा होणार आहे आणि डोकेट अर्जुन सुभेदार सुद्धा काही करू शकणार नाही. असं म्हणत आता सचिन प्रियाशी बोलत असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, कुसुमताई आलेली असते. इथे गौरी मात्र खूप रडत असते. कुसुमताई तिला सावरण्याचा, शांत करण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु गौरी काही शांत होत नसते. आता कुसुमताई गौरीला म्हणतात, गौराबाई अगं तुला बागेत फिरायचं आहे का? तर आता इथे श्वेता म्हणते, तुला काही खायचं आहे का? तर गौरी म्हणते, नाही मला काही नकोय, मला फक्त सायली ताईलाच भेटायचं आहे. आणि त्याचवेळी मधुभाऊ आणि संपूर्ण सुभेदार कुटुंब घरी आलेलं असतं. मधुभाऊ कुसुमताईंना म्हणतात, कुसुम अगं परत तू तिला इथे का घेऊन आली आहेस? कुसुमताई म्हणतात, अहो ती घरी सुद्धा रडायची थांबत नव्हती. मी म्हटलं इथे श्वेता आहे, कदाचित श्वेता तिला शांत करेल, तिचा ती ऐकेल, परंतु ही तर कोणाचं काही ऐकूनच घेत नाहीये. तर श्वेता नाटक करत म्हणते, कसं समजावून सांगायचं तिला की तिची सायरी ताई तिला एवढ्या लवकर भेटायला नाही येऊ शकत. तर कल्पना ताई म्हणतात, सायलीचा सगळ्यांनाच लगेच लळा लागतो. आता आम्हालाच आमच्या सायलीशिवाय चैन पडत नाहीये, तर मग या लहान मुलीच काय होत असणार आहे? तर प्रतिमा आत्या म्हणतात, हो नाही तर अशी रडते जसं काय हिची आईच हिच्यापासून दूर गेली आहे. तर प्रतापराव म्हणतात, सायलीला जेल झाली आणि आपल्या घराचा आनंदच निघून गेला आहे. ही मुलगी तरी रडतीये, पण आपण रडूही शकत नाही, आपली सुद्धा हीच अवस्था आहे. आता प्रतिमा त्यांना सायलीने दिलेलं वचन आठवतं. तर आता प्रतिमा अर्जुनकडे पाहतात. तर तेवढ्यातच अस्मिता आणि अश्विन त्या ठिकाणी येतात. तर अर्जुन विचारतो, पूर्णाजी झोपली? तर अस्मिता म्हणते, हो आम्ही पुढे लवकर आलोत, पण तुम्हाला यायला एवढा उशीर कसा लागला? तर त्यावेळी चैतन्य म्हणतो, अर्जुन आणि प्रतिमा आत्या मागे थांबले होते आणि म्हणूनच आम्हाला यायला थोडा वेळ लागला. अस्मिता म्हणते, बरं ठीक आहे. आता गौरी अर्जुनकडे येते आणि म्हणू लागते, अर्जुन दादा मला माझ्या सायली ताईकडे घेऊन चल ना, मला तिला भेटायचं आहे, मला तिला बघायचं आहे. तर अर्जुन गौरीला समजावत म्हणतो, आत्ताच तर मी तुझ्या सायली ताईला भेटून आलो आहे. पण त्यावेळी ती काय म्हणाली माहितीये का? गौरीने रडायचं नाही, गौरीने स्वतःची काळजी घ्यायची आणि जर गौरी रडली तर ती उशिरा येणार आहे. तर गौरी म्हणते, असं म्हणाली सायली ताई? तर अर्जुन म्हणतो, हो ती म्हणाली की मी लवकरच येईन, परंतु तुम्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसायला हवं, कोणीही रडायचं नाही. जर आपण सर्वजण आनंदात असू तर सायली ताई लवकर येणार आहे. आणि हो सायली ताई काय म्हणाली माहितीय? तिची गौरी खूप हुशार आहे, ती अजिबात रडणार नाही. सायली ताई म्हणते की माझी गौरी इतकी स्ट्रॉंग आहे की ती कधीच रडत नाही, कधीच हरत नाही. तिला असं वाटतंय की ती परत येईपर्यंत तिची ही गौरी कोणालाही त्रास देणार नाही. ती श्वेता आणि कुसुमताई सोबत नीट राहील. आता ही निरागस गौरी अर्जुनला प्रश्न करत म्हणते, मी जर रडले नाही
तर माझी सायली ताई लवकर येईल ना, तर अर्जुन मान डोलावत होकार देतो. तर दुसरीकडे सगळ्याच कैद्यांची जेवणाची वेळ झालेली असते आणि सायली सुद्धा जेवणासाठी आलेली असते. तर प्रिया हे सगळं दृश्य पाहते आणि सायली ज्या ठिकाणी बसायला जाईल तर त्या ठिकाणी प्रियाने पाय ठेवलेला असतो आणि त्यानंतर सायली काही न बोलता दुसऱ्या जागेवर बसायला जाते. तर प्रियानेच बबलीला आता त्या ठिकाणी बसायला सांगितलेलं असतं. आता प्रिया हसते तर सगळे जण सायलीवर हसू लागतात. रिया म्हणते, बिचारी सायली ताई, सॉरी आदर्श सायली ताई, आदर्श सून, आदर्श बायको, आदर्श मुलगी, पण मलाही कळत नाही एवढं सगळं चांगलं बघून तू काय तीर मारलायस. शेवटी आलीसच ना माझ्यासोबत इथेच जेलमध्ये. पण आता त्याचा काहीच उपयोग नाही, कारण आता तू इथे सडणार आणि तुझं बाळ सुद्धा. आता मात्र सायली खूप चिडते आणि प्रियाला म्हणते, प्रिया म्हणते काय तर सायली प्रियाला म्हणते, बाळावर जायचं नाही. आधीच सांगते एक गोष्ट लक्षात ठेव, प्रिया जेलमध्ये राहण्यासाठी तुझा जन्म झाला आहे, आमचा नाही. तर प्रिया सायलीला म्हणते, मलाही कळत नाही की एवढा कॉन्फिडन्स तुझ्यात येतो कुठून तर. सायली प्रियाला प्रतिउत्तर देत म्हणते, निर्दोष आहे ना म्हणून येतो, आपल्या बाळाच्या आणि आपल्या माणसांच्या प्रेमामुळे येतो. सायली प्रियाला ठणकावून सांगते की मी माझ्या बाळाला वचन दिलं आहे, त्याचा जन्म हा जेलच्या बाहेरच होईल. तर प्रिया म्हणते, अच्छा ठरलं तर मग. तर सायली म्हणते, आमचं तर ठरलंय, तुझं तू बघ. असं म्हणत सायली प्रियाला प्रतिउत्तर देत आता जेवणासाठी निघून जाते. आता सायली प्रियाच्या समोर बाजूच्या बाकावर बसून अगदी आनंदाने जेवत असते आणि सायलीच्या चेहऱ्यावरचा हा आनंद पाहून प्रियाच्या चेहऱ्यावरचा मात्र रंगच उडालेला असतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुनने सायलीचं वकीलपत्र घेतल्यामुळे आता अर्जुनला सायलीला भेटायला मिळतं. तर आता अर्जुन सायली आणि चैतन्य केस बद्दल डिस्कस करत असतात. तर त्यावेळी अर्जुन सायलीला म्हणतो की सोनलचा फॉर्म भरत असताना तिने तिच्या वयाबद्दल काही सांगितलं होतं का. तर सायली म्हणते, नाही, परंतु एक गोष्ट मला आठवते, सोनल मलाला म्हणाली होती की ती वडगावच्या जत्रे दिवशी म्हणजे जत्रा होती त्याच वर्षी तिचा 3रा वाढदिवस होता. तर अर्जुन म्हणतो, माझ्या माहितीप्रमाणे 2 मे 2008. तर सायली म्हणते, याच दिवशी तर वडगावच्या जत्रेत आग लागली होती. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे या वर्षी तिला जर 3 वर्ष होती म्हणजे आता ती 21 वर्षाची असायला हवी. आता अर्जुनच्या हाती सगळ्यात मोठा पुरावा लागलेला असतो. आता याच पुराव्याच्या आधारे सोनल अल्पवयीन नाहीये आणि तिच्यावर झालेले अत्याचार हे अल्पवयीन वयात झालेले नाहीयेत. हे अर्जुन कोर्टासमोर कशा प्रकारे सिद्ध करेल, अर्जुन सायलीला निर्दोष सोडवेल. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.